आज थोडं वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलूया. तुला हं. टाईम ट्रॅव्हल, वेळेत मागे जाणं, पुढे जाणं या फॅन्टसीविषयी, कल्पनेविषयी काय वाटतं? ती ऐकायला तर छान वाटते ती. हं. पण म्हणजे तू असं विचार पण केलाय खूपदा. मूव्हीज वगैरे बघितलेत ना आपण. हं, हं, हं. तू पण बघितली असेल. पण हो. मग ते कधी-कधी वाटतं, अरे हे जर असं एखादी गोष्ट जर बदलली, हं, हं. तर रिपल इफेक्ट असतो. हं, हं, हं. म्हणजे हो. एक एक जर काहीतरी तू बदललंस, तर खूप गोष्टी बदलत जातात. म्हणजे बटरफ्लाय इफेक्ट. म्हणजे हॅरी पॉटरमध्ये तू मागे जातो बघ, हं, हं, हं. ते काही लॉकेट घेऊन. हां. हां, पण त्याच्यात असं दाखवलं नाही आहे, की त्याचे रिपल इफेक्ट दाखवले नाही किंवा बटरफ्लाय इफेक्ट. तसे थोडेफार दाखवलेत, पण ते फक्त तेवढ्या पार्टसाठी दाखवलेत. कोणता? बॅक टू द फ्युचर नाही, बघितलायस तू? बॅक टू द फ्युचर बॅक टू द 3. फ्युचर पण तो कॉमेडी सिनेमा आहे. हां. सो पण त्याच्यात कसं दाखवलं, तू मागे जातो, काहीतरी बदलतो आणि परत हं. वर्तमानात येतो, तर वर्तमानात बदलला असतो. हो. आणि नंतर हं. मग तो बॅक टू द फ्युचर मला वाटतं 3 आहेत ना? 3 आहेत. हां. मग तू भविष्यात जातो आणि हो. तिथे काहीतरी बघतो, की अरे भविष्य फारच वाट लागली हं, आहे. हं. हं. पण मग हा टाईम ट्रॅव्हल हा प्रकार मला गंमत वाटते नेहमी आणि तो तो अशक्य आहे वगैरे सगळं काय म्हणतात. अगदी आपण एंड गेम पाहिलाय त्यात सुद्धा टाईम ट्रॅव्हल आहेच. कोणता एंड गेम? एंड गेम, अव्हेंजर्स एंड गेम हं, हं, हं. त्यातही टाईम ट्रॅव्हल आहेच. एक जपानी कादंबरी आहे. त्याचा इंग्लिश अनुवाद वाचलाय मी. हं. बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड. तोशिकाजू कावागुची लेखक आहेत. अ, पुस्तक तसं जुनं आहे. या म्हणजे टाईम ट्रॅव्हलमध्ये सहसा आपण काय पाहतो, एक फॅन्टसी कधी पण असते, ज्यामध्ये माणूस स्वतःचं आयुष्य सुधारतो, हं, सहसा. हं, हं. हां, म्हणजे तो काहीतरी त्याला वाटत असतं, की हे बरोबर नाही केलं, आपण इथे चुकलो किंवा काय. हो. आणि कुठेतरी गाढवासारखे वागलो. हां, की असा तो शाळा शाळा कॉलेजमध्ये जाऊन ज्यांनी हां. आपल्यावर दादागिरी केली त्यांना त्रास द्यायचा, परत सगळा सूड उगवायचा. किंवा बॅक टू द फ्युचरमध्ये कसं, तो लॉटरीचा डेटा शीट घेऊन जातो. माहिती आहे? अ, लॉटरी आणि ए स्टॉक ए मार्केटचं काहीतरी असतं वाटतं अच्छा, ते. इतकं नाही आठवत, पण मग हां. श्रीमंत होतो त्यामुळे. आणि तो जातो हां, हां. भूतकाळात आणि त्याच्या हातून पडतं. बॅक टू द फ्युचर आणखीन एक सिनेमा आहे बघ त्याच्यात. मला वाटतं काहीतरी बाथटब मध्ये बसलेले असतात ते. बाथटब नाही, काय बरं त्याला नाव आहे? चौघे मित्र असतात. हं, बॅक टू द फ्युचर तो आहेच. हं, पण चौघे मित्र असतात ते जातात भूतकाळात मागे हं. आणि मग वाटतं एक जण Google स्वतः तयार करतो. Google कंपनी. हां काय? आणि त्याला स्वतःचं काहीतरी नाव देतो हं. कंपनीला आणि मग मोठा श्रीमंत होतो. असं अच्छा. काहीतरी आहे त्यात. बाथटब टाईम ट्रॅव्हलर का बाथटब नाही, काहीतरी वेगळं नाव आहे काहीतरी. म्हणजे ते जकुझी असतं ना, हं. तसं काहीतरी. सगळ्यात खतरनाक मूव्ही हा लूपर वाटलेला मला. लूपर. हं. पाहिलाय लूपर? पाहिला नाही, ट्रेलर पाहिलाय मी त्याचा. पण तो काहीतरी मारणारा असतो ना? ब्रूस विलिसचा आहे. हां. असॅसिन असतो ना तो. हं. आणि मग स्वतःलाच मारायची वेळ येते का असं काहीतरी. हां, मस्त मूव्ही आहे म्हणजे मी वाटलं. प्री डेस्टिन्ड नावाचा सिनेमा पाहिलाय. फार विचित्र होता. बटरफ्लाय इफेक्ट होतं का नाव त्याचं? कोणाचं? प्रिडेस्टिन. नाही, प्री डेस्टिन्ड हेच सिनेमाचं नाव आहे. हा तोच आहे का जो सगळं स्वतःच असतो? हो, तो सगळं स्वतःच असतो. त्याचा जन्म पण तोच, तो मरतो पण तोच. ते सगळं. पण असो आपण माझा एक मित्र हा मूव्ही बघून आला. म्हणलं भाई मैं डिप्रेस हो गया है देख के. विचार करतो हे काय बघितलंय. स्वतःच स्वतःला जन्म देतो, स्वतःच स्वतःला अनाथ आश्रमात सोडतो, हां, स्वतःच स्वतःला मारतो. म्हणजे आपण जवळ-जवळ त्याचं हे दिलंय काय ते स्पॉइलर देऊन टाकलं इथे. अरे मग तो काय तो विचित्र म्हणजे तो पाहताना असं वाटतं, "अरे बापरे! अरे बापरे! ओह! ओह!" हां, असं आणि वाटत जेव्हा तो राहतं. एंड बघतो ना आणि नंतर मग स्वतः तो विचार करतो आपण म्हटलं की घाणेरडा सिनेमा आहे हा. असं होतं. म्हणजे तो जर टाईम ट्रॅव्हल करतोय तर कितीतरी गोष्टी तो बदलू शकतो. हो. पण तो तेच करतो जे वाईट आहे स्वतःसाठी. तसं डार्क पाहिलं, डार्क सीरीज? हं, हं, हं. ती खतरनाक आहे. त्याचा ऑब्व्हियसली इतकं ते त्याचा बिल्डअप केलाय, की त्यानंतर त्याचा एंड अगदी हं. जरा पुचाट वाटला. पण पण मग ते सेम वाटले मग ते डार्क आली. मग एक ते काहीतरी अजून एक अंब्रेला अकॅडमी म्हणून एक आली. अच्छा. मग ते असं असं एक वाटले की एकाच साच्यात एका तुम्ही एकाच ह्याच्यात माहीत बनवताय नाही. मग ते मूव्हीज. ते हां. तसंच आहे. आता हे जे मी म्हणतोय हं, बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड. हं. तर ते एका कॅफेमध्ये त्याचा म्हणजे सगळी गोष्ट घडते. ओके. तर हे आता बेस्ट सेलर आहे.
मोठं झालं आणि याचे पुढचे भाग पण आले. म्हणजे याची छोटी थोडक्यात गोष्ट काय याची? सांगतो पण हं. म्हणजे मी तू जे म्हणालास ना की आता ते हं. एकदा डार्क चाललं तर मग त्याच्यासारखेच हं, हं, परत यायला हं. लागले म्हणतोस हं. तू. तर तसंच या कॉफी गेट स्कोर्समुळे कॅफे सेटिंग मधल्या गोष्टी ओके. हा प्रकार आता जपानमध्ये भरपूर वाढलाय. जापानमध्ये ते जास्त दिसून येतं का? म्हणजे आता कोणते मांगा वाचतो हम्म, हम्म, हम्म. किंवा कोणते काय म्हणतात त्याला कॉमिक असतं कोरियन कॉमिक. हा हा एखाद्याचे सुरू झाले साचेबद्ध म्हणजे हा चालला की सगळे तेच करायला ते लागतात. फक्त जसं आपण जपानमध्ये नाही, गेल्या ते वेळी आपल्याकडे बोललो पण होतं ना. जसं टॉवर कोणतरी टॉवरचं कॉमिक चाललं की सगळ्यामध्ये टॉवर येतोय. हा मग कोणत्या गेमचं कॉमिक चाललं की सगळीकडे एकच जे अरे चालतं तो गेम फॉर्म्युला क्रिएटर. सगळे रंगत होतो. तर तू अजूनही तो वेलकमचा काय वेलकम टू द जंगल म्हणून काढला ना त्यांनी. वेलकमचा वेलकमचाच होता का तिसरा तो? तिसरा का अच्छा. चौथा भाग काढला. तर चालत नाही, बकवास आहे, बंडल आहे, कोणी बघायला जात नाही. धमाल धमालचे पण 4 आला अजूनही काहीतरी. सिक्वल हां. येत आहेत. हं, हं. तर लोक एक चाललाय, लोक बघणारे बघतायत, हं. आपण त्या आमटीत पाणी घालत राहूया असं म्हणत चालू ठेवतात. अच्छा. पण मग नावावरती नुसती चालणार नाही ना, म्हणजे क्वालिटी पण द्यायला लागेल. तसं ह्यांचं पण आहे, की लोकं कंटाळतात थोड्या वेळाने. त्यांना काहीतरी नवीन बघायचं असतं. हो, पण हं. तेच होतं शेवटी, की आता एक नॉस्टॅल्जिया वगैरे म्हणून सुद्धा लोक पाहायला येतात आणि मग हं. बंडलच असतं. असं बऱ्याचदा होतं ना. हां. पण तो एक फॉर्म्युला सेट होतो. तर ते या हं. पुस्तकाच्या बाबतीतही झालंय, की आता कॅफेवाली पुस्तकं भरपूर येतात. हं. पण मूळ या पुस्तकाने गंमत करून ठेवली. सो आता गोष्ट म्हणतोयस तू. हं. तर गोष्ट अशी तितकी महत्वाची आहे की नाही मला शंका आहे. हं. एक कॅफे असतो ते 100 वर्ष जुना. सॉरी थांबवतोय. पूर्ण झालंय तुझं पुस्तक अजून हो, पूर्ण हो, झालं. हो, हो. हं. अ, 100 वर्ष जुना कॅफे असतो हं. आणि त्यातलं वातावरण बाहेरच्या जगापेक्षा वेगळं असतं नेहमी. बाहेर ऊन असेल, पाऊस असेल, काही असेल. हं. इथे एकच तापमान असतं आणि त्यातच म्हणजे तुला आल्हाददायकच वाटतं पूर्ण वेळ असं ते. हं. कॅफेत आल्यावर तुला बाकी बाहेरचं जग तेवढं कळत पण नाही. आणि तिथे हे पण असतं वाटतं, की ऊन यायला वाव नसतो आणि तरीसुद्धा प्रकाश असतोच पूर्ण दिवसभर. अच्छा. आणि नेमकं कुठून त्या कॅफेला एवढं सगळं वातावरण निर्मिती हं. करता येते ते काय आलेल्या माणसाला कळत नाही. हं. अं, याच्यात एक असं आहे की याचे नियम फार असे इथल्या टाइम ट्रॅव्हल या कॅफेत बसून तू टाइम ट्रॅव्हल करू शकतोस हं. माणूस. आणि त्याचे नियम फार जाचक असतात. म्हणजे त्याचा काही फायदा आहे असं वाटत नाही वरवर पाहिलं तर. हं. तो फक्त ज्या माणसांशी तुला आता किंवा पुढे हं. संवाद साधता येणार नाही अशा लोकांशी एकदा संवाद साधण्यासाठी तुला टाइम ट्रॅव्हल पण फक्त एकदा करता येतं. म्हणजे किती वेळा? एकदा. दिवसातून एकदा नाही, नाही, पण नाही, नाही. एकदाच. एकदाच. हां. हां. तर तिथे भूत असतं एक. हं. आणि ते मी तुला मागच्या वेळेला सांगितलं होतं बघ, की जपानी फॅन्टसी स्टोरीज जेवढ्या काही असतात, कशाही हं. असतील मग तू हं. त्याच्यात ॲनिमे घे, ॲनिमे माहीत नाही आता त्यात तेवढं असेल की नाही, पण जॅपनीज सीरीज घे, सिनेमा, हं. ड्रामा हं. हं. किंवा मांगा किंवा काहीही घे, कुठलीही गोष्ट. त्यामध्ये जी सामान्य पात्र असतात, हं. ती जादूचा पटकन स्वीकार करतात. हां, म्हणजे तू बोलला की त्यांना काय असं वाटत नाही. अरे, जसं हॅरी पॉटरमध्ये तो हो, हे हां, करतो. असं ची तो मायला हे अच्छा करतो. असं आहे का? बरं ठीक आहे. म्हणजे ते जास्त त्याला विरोध करत नाहीत, की हां. असं कसं शक्य आहे? अशक्य आहे. माझा अजूनही विश्वास हां. बसत नाही वगैरे असं काही होत नाही. आहे का? बरं ठीक आहे. असं करून ते हं. स्वीकारतात आणि मोकळे होतात. मी आणि माझ्या मित्रांनी नाटक केलेलं. हं. हॉरर नाटक होतं. त्या अच्छा. मित्राला ॲक्टिंग करायची होती, की असं पाण्याचा ग्लास देतात. हां, हां, हां. त्याला बोलायचं, की "शी हे तर रक्त आहे." म्हणजे असं शॉक. हां, हां, हां. "अरे, हे तर रक्त आहे." तर त्याने असं घेतला हातात तो ग्लास. "हे तर रक्त आहे." असे सगळे एवढे आम्ही चिडवत होतो नंतर त्याला त्या गोष्टीवरून. पण मला ते आठवलं, की तू जे म्हणतोस, की "अरे, जादू आहे." असं. पण ते हॉरर नाटक होतं सो त्याला घाबरणं त्याने अपेक्षित होतं. हो. हां. इथे म्हणजे असं नाही की इथे लोक आश्चर्य व्यक्त करत नाहीत. पण एकदा त्यांनी वास्तव नवीन स्वीकारलं की लगेच अच्छा बरं ठीक आहे असं आहे. हं. कर ना सायलेंट. 1 मिनिट. अरे यार, केलेला मी. हं. हं. तर अ,
हा म्हणजे इथे या गोष्टींना यात एक स्वीकारतात भूत आहे लगेच. हा. आणि ते भूत ज्या जागी, आता मी स्पॉइलर देऊ की नको माहित नाही, इथून स्पॉइलर चालू करावे लागतील मला. हम्म. पुस्तकाचा अभिप्राय आहे आजच्या एपिसोडमध्ये. ते भूत त्याच्या जागेवरून उठतं हम्म. आणि ज्या माणसाला प्रवास करायचा असतो तो जाऊन त्या खुर्चीत बसतो. हम्म. त्याला कॉफी वाढतात, ओततात त्याच्या कपात. हम्म. ती कॉफी थंड होण्याआधी त्या सतत ढवळत राहायची आहे आणि ती कॉफी थंड व्हायच्या आधी त्याला परत यायचं आहे. ओके. आणि जर जर तो नाही आला परत तर? नाही आला हम्म. तर तो भूत होईल, तो अच्छा. त्या भूताची जागा घेईल. किंवा तो त्या खुर्चीवरनं उठला तर हम्म. जेवढा वेळ तो भूतकाळात जातो किंवा हम्म. भविष्यात जातो हम्म. त्याला त्या खुर्चीतच बसून राहायचंय. अच्छा, म्हणजे उठू हा. पण म्हणजे तो बाहेर फिरू शकत फिरू नाही. शकत नाही. तुझ्या आयुष्यात बाकी काही बदल हम्म. होणार नाही. ओके. तू फक्त मागे जाशील हम्म. कुठल्या तरी एका क्षणी, ज्या क्षणी तू कॅफेतच जाशील आणि तो भूतकाळात. कॅफे तर तिथेच हा. असणार ना तुला. तर हा. तुझे नियम जाम कडक असतात. एक असं हम्म. असतं की ज्या माणसाशी तुला बोलायचंय हम्म. तो कधीतरी त्या कॅफेत आलेला असायला हवा. बरोबर. कारण तो जर कधीच कॅफेत आला नसेल तर तू भूतकाळात कितीही मागे जा, फायदा काय? तो त्याचं आयुष्य कुठे तरी जगत असेल आणि ते तुला आठवावं लागतं की हे कधी झालंय. तर त्यामुळे म्हणजे तू जर स्वतः त्या कॅफेत गेला असेल तर तुला ते आठवायला लागेल की तुला स्वतःला काही सांगायचं असेल. हा, पण ती कल्पना निदान या पुस्तकात तरी मांडलेली नाहीये ओके. की स्वतःशीच जाऊन बोलू. म्हणजे जसं इंटरस्टेलरमध्ये तो फक्त बघ त्याच्याकडे त्या ॲक्सिस असतो, तो डायऱ्या पुस्तकाच्या मागे तो जातो. तो फक्त त्याच रूममध्ये जाऊ शकत असतो भलत्याच ठिकाणी, पण त्याला माहिती असतं की तो तिथे होता. पण तिकडे ते तयार करून म्हणून तो ठेवलेलं तिकडेच असतं. तो करतो. हा. तिथे ते त्याने तयार करून ठेवलेलं असतं. इथे फरक असा आहे की ही जादू आहे. आता तिथे त्यांनी थोडं त्याला सायंटिफिक करायचा प्रयत्न केलाय, पण इथे मुख्य उद्देश हा आहे प्रवास करण्यामागे की तुला फक्त त्या माणसाशी, ज्या माणसाशी तुला आता बोलता येणार नाही, त्या माणसाशी तू बोलायचंस. म्हणजे एखाद्या माणसाशी तुझा संपर्क तुटलाय आणि संपर्क तुटल्यामुळे आता त्याच्याशी बोलता येत नाहीये आणि तुमच्यातले काही गैरसमज असतील ते तुला दूर करायचे आहेत. तर मग त्याच्याबरोबर आधी कधी कॅफेत आलो होतो. अच्छा. जाऊन बोललो त्याच्याशी. दुसरं, एखाद्या माणसाची स्मृती गेली आहे, त्याला आता काही आठवत नाही, तो तुला ओळखत नाही, असं पण तुला झालं, त्याला काहीतरी सांगायचं. पण त्याच्याशी बोलायचंय. मग जाऊन परत जाऊन जेव्हा त्याला त्याचं डोकं ठिकाणावर होतं तेव्हा जाऊन त्याच्याशी बोलायचंय. मेलेल्या माणसाशी बोलायचंय, त्याला शेवटचं एकदा भेटून घ्यायचंय. आणि भविष्यात जो माणूस येणार आहे आणि आपण मरणार आहोत म्हणून जाऊन भविष्यातल्या माणसाशी जाऊन बोलायचं. अशा चार थीम्स आहेत. यात मी स्पॉइलर देतोय असं वाटेल, पण यांनी ब्लर्ब मध्येच चारही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. कशामध्ये? ब्लर्ब म्हणजे पुस्तकाच्या मागे मागे चारही गोष्टी लिहिलेल्या आहेत की प्रेमात पडलेलं जोडपं ज्यांना एकमेकांशी पुन्हा संवाद साधता येतो या टाइम ट्रॅव्हलमुळे आणि त्यांचे गैरसमज त्यांचे दूर होतात. नवरा बायको ज्याच्या नवऱ्याला अल्झायमर झालाय की डिमेन्शिया झालाय मला आठवत नाही, पण त्यांना पुन्हा एकदा बोलता येतं एकमेकांशी स्पष्टपणे. आणि बहिणींना बोलता येतं एकमेकांशी. एक बहीण तर फारच ते प्रकरण फारच म्हणजे असं बेकार वाटतं ते वाचताना. असं इमोशनल किंवा काय हा रडारडीचं प्रकरण आहे. रडारडीचं प्रकरण आहे थोडं, पण असं नाही होत की म्हणजे तुला वाटतं वाचताना की अरे यार काय किती रडारड आहे. म्हणजे मराठी आपल्या सिरियल, तसं नाही वाटत. हिंदी सिरियल ते ज्या प्रकारे हाताळलंय ना ते फार परिपक्वपणे हाताळलंय, त्यामुळे ते वाचताना असं वाटत नाही की कंटाळा येत नाही मुळात वाचताना. ओके. अर्थात माणसावर आहे. माझ्या बायकोला कंटाळा आला अर्ध पुस्तक वाचल्यावर. मला मी म्हटलं अरे वा मस्त आहे असं करत मी वाचत गेलो. आणि नंतर सगळ्यात शेवटी
एक आई जिला माहिती आहे की तिने म्हणजे प्रसूती झाल्यावर ती जिवंत राहणार नाही, हम्म. म्हणून तिला स्वतःच्या मुलीशी बोलायचं, म्हणून ती भविष्यात जाऊन म्हणून ती भविष्यात जाऊन बोलते. हम्म. म्हणजे इथे असं तू खूप काही बदलू शकतोय वगैरे असं काही भाग आहे? काहीच जसं बदलू Back शकत to the नाही. तुला Future मध्ये फक्त एकदा त्या माणसाशी संवाद साधता येतो आणि हम्म. तुझे जे काही मनातले समज गैरसमज असतील ते सगळे दूर करता येतात किंवा त्या माणसाच्या मनातले गैरसमज दूर करता येतात हम्म. आणि तुला शांतता मिळते. तुला शांत बरोबर. विशेषतः जो माणूस मेलाय आता त्याच्याशी तुला एकदा बोलून घेता आलं, हम्म. जो माणूस स्मृतिभ्रंश झालाय त्याच्याशी बोलून घेता आलं, ज्या माणसाचा स्मृतिभ्रंश झालाय. भविष्य बदलत नाही हम्म. किंवा म्हणजे काहीच बदलत नाही. हां. काहीच बदलत नाही. वर्तमान बदलत नाही. तू भूतकाळात जातोस आणि फक्त तू बदलतोस माणूस म्हणून. कारण तुला आता कळलं की जे तुझे आधीचे जे समज होते हम्म. ज्यात तो संवाद न साधल्यामुळे हम्म. तुला तुझ्या ज्या समजुती होत्या त्यात तो काय तो होतो, तो बदल होतो. नाही तसं त्या लेखकाने काय दिलं नाही. म्हणजे भविष्यात कॅफेमध्ये जाऊन पण कोणतरी विचारून आला असता की बाबा रे गेल्या 10 वर्षात कोणता स्टॉक वाढलाय, नाही, असं काही प्रकार नाही. किंवा असं काय आणि म्हणजे मार्केट कधी पडले किंवा असं कोण दाखवलं नाही. असं काय होत नाही. तू वगैरे. विचार कर, तू हां. भविष्यात स्वतःच्या आणि हे पण आहे की तुला कॉफी थंड होण्या अगोदर हां, कल्टी परत मारायचं. कल्टी मारायचे, त्यामुळे तुला जे बोलून घ्यायचं ते पटकन बोलून घ्यायचं असं होतं. तू जर हे सगळं विचारात थांबलास तर तू भूत होऊन त्या खुर्चीत अडकून राहशील. किती वेळ असतो यात? एक 30 सेकंड, 1 मिनिट? कॉफीवर आहे त्या आणि कधी कधी कॉफी चटकन थंड म्हणजे त्यांनी छान रंगलं, अरे कॉफी थंड होते, कॉफी थंड होते. कारण सतत ते पीत बसावं लागतं ना. एक एक घोट माणूस पितो आणि पाहतो अरे कॉफी थंड झाली, अरे कॉफी थंड झाली, असं होतं. तर काही जण मुद्दाम अरे मी असं करेन म्हणजे मग कॉफी थंड होणार नाही किंवा काहीतरी प्रयत्न करेन वगैरे. प्रत्येकाचं काही ना काहीतरी असतं, पण कॉफी भसाभस थंड होत जाते. तर मग त्यांना तो जर त्या खुर्चीतनं उठला तर तो वर्तमानात येतो माणूस, असं असतं. उठला तर वर्तमानात येतो. म्हणजे ते संपतं त्यांचं. एका अर्थी तो हॅल्युसिनेशन किंवा भ्रम प्रोजेक्शन असल्यासारखं होतं ना ते. हॅरी पॉटर मध्ये कसं ते त्याच्यात जातो, पेन्सिव्ह मध्ये जातो आणि मग तो उठल्यावर तो बाहेर येतो, तसं आहे. पण ते तुला कॉफी गार व्हायच्या आत यायचंय, म्हणून बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड असं पुस्तकाचं नाव. मुख्य संवाद. हे तुला सगळं एका अर्थी स्पॉइलर अख्खा माहिती असून सुद्धा, सगळा ब्लर दिलाय मागे, तो माहिती असून सुद्धा तुला वाचताना तो वेगळा त्याचा अनुभव येतो. मी ब्लर वाचत नाही सहसा, कारण मला ते नको असतं. म्हणजे त्यातून स्पॉइलर मिळालेला मला नको असतो. पण कळला असता तरी मला असं इतकं हे वाटलं नसतं, कारण साधारण अंदाज येतो वाचताना, तुझ्या लक्षात येतं त्यांनी, कारण तो प्लॉट थोडा थोडा करत रचत गेला. आधी काहीतरी माहिती असेल ना की तू डायरेक्ट पुस्तक आणलं? नाही, हे बायकोने आणलेलं पुस्तक आहे आणि ते होतं पडलेलं, तर मी घेतलं आणि वाचलं. असं आम्ही चिकार करतो की मी आणलेलं पुस्तक आधी बायको वाचते आणि तिने आणलेलं आधी मी वाचतो, असं कधी कधी होतं. आम्ही यासाठी विचारतो की एकदम जर असं असेल की पुस्तक विचित्र काहीतरी आणि तू घेशील म्हणजे माहिती नसताना आणि नंतर पूर्ण ते पुस्तक वाचून वेळ वाया जायचा, म्हणून विचार. नाही, सहसा इतका वाईट अनुभव मला फार क्वचित आलेला आहे. असं नाही की नाही आलेलं आहे. 1-2 पुस्तकं आहेत. मला वाटतं एक सेल्फ हेल्प पुस्तक होतं. गोष्टीच्या पुस्तकाच्या बाबतीत नाही घडलेलं असं, कारण मुळात मी गोष्टीची पुस्तकं फार मी रिव्ह्यू नुसते असे बघतो की चांगले आहेत का, त्या गोष्ट फार मस्त आहे, एपिक आहे, हे ते असं कौतुक करणारी गोष्ट असेल ना, तर असं कौतुक करणारे सगळे अभिप्राय असतील ना नेटवर, आणि त्यात मला आवडणारा तो विषय असेल, तर मी जाऊन ते पुस्तक घेईन. पण मी ब्लर शक्यतो वाचत नाही. कधी कधी वाचतो, अगदीच मला कळलं नाही कवर बघून. रिव्ह्यू साठीच विचारतोय तुला. ठीक आहे, म्हणजे तू इंटरनेटवर बघून पण म्हणजे तू स्टोरी नको, आपल्याला कॅफे तर मिळणार नाही आपल्या वाट्याला, त्यामुळे ज्या माणसांशी बोलून घ्यायला हवं त्या आपल्या जवळच्या त्यांच्याशी बोलून घ्यायला, म्हणजे कुठलेही तुझे
काय म्हणतात रुसवे पश्चात्ताप फुगवे, हा आणि पश्चात्ताप तुला होणार नाही, काही पश्चात्ताप. बोलायचं राहून गेलं हम्म. वगैरे वाटणार नाही. आता मी स्पॉइलर तर नाही देत, पण म्हणजे पण एकंदरीत तेच झालं, जर तू मागे जाऊन जर लोकांशी बोलतोय, जसं तुम्हाला हम्म, कोण मेलाय त्याच्याशी बोलतोय, हम्म. तर कोणाला वाटत असेल की मला हे सांगायचं राहून गेलं हो त्या हो व्यक्तीला, हो हो हो, किंवा एखादी गोष्ट बोलायची राहून गेली, बरोबर. किंवा गैरसमज होते, जे तू मगाशी म्हणाला की पण मग हे ते नको. पण असं होतं ना, की जो हम्म, माणूस मेलाय हम्म, त्याच्याशी बोलायचं झालं तर मुळात बोलणं पण महत्वाचं आहे. हम्म. पण मेलेला माणूस समोर स्वीकारेल की नाही, हा. दिसतोय, नाही दिसतोय, जिवंत माया पुढ्यात दिसतोय, मग परत तुझा इगो जागा होईल. की ती पण नाही, गोष्ट इगो असू शकते ना. जागवण्याचा प्रश्न नाही, हा. पण मग आपल्या डोक्यात जर असेल की अरे हा मरणार आहे आणि हा माझा माणूस आहे, तर बोलायचा धीर कितपत होईल. करेक्ट, आणि इमोशनल दुसरं होईल. म्हणजे हे सांगा असं नाही का वाटणार की तू या कारणाने मरणार आहेस, तर वाचव स्वतःला. हा. तर ते नाही करायचं, कारण करून फायदा नाही, ओके. टाळता येणार नाही. म्हणजे थोडक्यात प्री डेस्टिन, तू मगाशी कोणता मूवी म्हणाला हा त्याच्यासारखंच येतो. पण प्री डेस्टिन्ड फार फार वेगळी थीम आहे आणि फार वेगळा प्रकार आहे तो. हम्म. तर हे पुस्तक मला आणि हे बेस्टसेलर आहे, आणि मला त्याची मांडणी छान आहे, कारण तो ज्या प्रकारे हाताळलाय ना सगळे, म्हणजे त्या त्या क्षणी कुठल्या प्रकारच्या भावना हम्म. उचंबळून येतात माणसाच्या मनात, त्याला कसं गहिवरून येतं म्हण, किंवा कारण प्रत्येकाचंच जवळ प्रत्येक प्रकरणच थोडंफार भावुक करणारं आहे, थोडंफार, ओके. आणि त्याची तीव्रता वाढत जाते, असं पण आहे प्रकरणानुसार. याचे पुढे आणखीन मला वाटतं 2 का 3 भाग आलेत, हम्म. आणखीन 3 भाग आलेत कदाचित. अच्छा. पण ते कशावरती येते, असं सेम स्टोरी लाईन? असंच काहीतरी कॉफीशीच संबंधित आहेत ते, मी वाचले नाही आहेत, म्हणजे मला त्यांची नावं पण लक्षात नाही आहेत. मला फक्त एकदा नेटवर 4 कव्हर्स दिसली होती, काय दिसले होते? कव्हर्स मुखपृष्ठ दिसली मग तू होती. घेणार आहेस ती पुस्तक विकत घेणार आहेस? माहित नाही, असा माझं झालं असं की हे पुस्तक वाचून माझं समाधान झालं, त्यामुळे मला वाटलं ह्यात सिक्वल का काढतायत. मग तो प्रश्न पडला की एखादा सिनेमा चालला तर तो फॉर्म्युला पुढे पुढे केल्यासारखं होतंय की काय. कदाचित चांगले असतीलही, आता मी असं म्हणणं बरोबर नाही, पण मुळात मला असं वाटलं की यार याला दुसऱ्या भागाची गरज नाही, 4 म्हणजे प्रकरणं कारण बघून. प्रकरणाची वेगवेगळी आहेत, तर ती संपली की संपली असं आहे. नाही, असं नाही, त्यांचा एकमेकांशी संबंध आहे, म्हणजे सगळी जेवढी पात्र या पुस्तकात येतात त्यातल्या प्रत्येक पात्राला महत्व आहे, नाही म्हणजे ते एकमेकांशी काय म्हणतात, एकमेकांशी गुंतलेले आहेत, एकमेकांशी गुंतलेले. संबंधित आहेत, आणि म्हणजे जे 4थ्या प्रकरणातली पात्र आहेत ती सगळी पहिल्या प्रकरणात पण आहेत, असं सगळं आहे. ओके. तर असं अजिबात नाही आहे सगळं त्याचा, आणि प्रत्येकाचं समाधान होतं. ओके. नाही, मी यासाठी विचारतो, जसं तू आता वे ऑफ द किंग आहे, वे ऑफ किंग वाचत होतास, हां हां, त्याच्यात कशी ती कथाच तिथे अपूर्ण आहे, हो हो हो, म्हणजे ती पुढे चालू राहणार आहे ती काही हां ना काही. बरोबर, ती ती व्यवस्थित मालिका आहे, कारण त्यात पहिल्या पुस्तकामध्ये त्यांनी सगळं जग निर्माण केलेलं आहे, ओके. अख्खं विश्व त्यात, आणि त्यात अशी पात्र काही सोडलेली आहेत, अशी पेरून ठेवलेत सगळीकडे, की हा इथे हा आहे, इथे आहे, त्याचं काय महत्व आहे काय माहित नाही आपल्याला, अशी चिकार पात्र आहेत. आणि मुळात जी मुख्य पात्र आहेत त्यांचं पण काही समाधान झालेलं नाही, त्यांनी फक्त एक डाव जिंकलाय म्हणून ते पुस्तक संपलं तिकडे. अच्छा. हां, म्हणजे आता जसं मी तो ब्लेड इटसेल्फ वाचलं ना, त्याची स्टोरी काय आहे, तर दिव्यकेला काय स्टोरी नाही आहे, म्हणजे त्याला फक्त 3-4 कॅरेक्टर आहेत, त्यांच्यावरती ती, म्हणजे ते पूर्ण पहिलं पुस्तक आहे. अच्छा. आणि दुसऱ्या पुस्तकापासून स्टोरी स्टार्ट होते, प्लॉट. मग तेच ना, त्या पुस्तकात त्यांनी फक्त तो कॅरेक्टर बिल्ड एवढे करत गेले, कन्सेप्ट, ती संकल्पना मांडली आहे, आणि थोडेफार जे काय खुलासे केले असतील ते प्रत्यक्ष, आणि तेवढ्यापुरतं समाधान वाटावं म्हणून एक काहीतरी घडतं असं असतं ना या पुस्तकांमध्ये, ज्या मालिका असतात. यात कसं, यात सगळं पूर्ण झालेलं आहे, यात कुठल्याच पात्राला नव्याने काहीतरी सुरुवात करायची गरज नाही, ओके. त्यांचं सगळ्यांचं समाधान झालेलं आहे, तर मग आणखीन कशाला काय हवं. मग माहित नाही मला, मग आता दुसऱ्यात, तिसऱ्यात, चौथ्यात काय कसं रंगवलं. रिव्ह्यू बघून तुला कळेल ना की त्यांच्यामध्ये कळेल कळेल, पण हे पुस्तक तर छान आहे, हे पुस्तक मस्त आहे, आणि हे पुरेसं आहे माझ्यामध्ये. बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड. आता मी अजून दुसरं कोणतं पुस्तक सुरू नाही केलंय वाचायला. रॉजर ॲक्रोर्ड कळेल मला कोण खुनी आहे त्यातला.
2-3 तर गेस केलेत. एक मुख्य गेस केलाय मी. बघू आता तो जर बरोबर येतोय का. पण तू म्हणालास तसं की ते काही काही पुस्तकात थोडे थोडे क्लूज देऊन ठेवतात आणि काही पुस्तकात डायरेक्ट हाकुनी आणि मध्ये एक्सप्लेनेशन असतं. ते शेरलॉक होम्स. मग ते कंटाळा येतो. पण चालू आहे अजून ते. मला वाटतं ती मराठी भाषांतर जे केलंय ना त्याच्यात चुका खूप झाल्यात. मग ते पॉयरोचा पायरॉट लिहिलंय ना. पायरोट लिहिले आणि जेव्हा तू मला बोलला ना की तो पायरो आहे टी सायलेंट आहे म्हणून तेव्हा कळलं की हा टी सायलेंट आहे. पण जेव्हा टी सायलेंट वगैरे असतो कोणता जसं सुनामी आहे तर मराठीत लिहिताना काय लिहितात मराठीत आपण सुनामीच लिहितो. पण तो कसा आहे, तो टी सायलेंट नाही आहे. सुनामी शब्द जपानी आहे आणि त्यात सु आहे, म्हणजे तो तला सु आहे. स्तू आहे नाही, स्तू नाही, सु आहे. सु तो पहिला आहे तर असा अगदी बरोबर. सु हा सुनामी आहे. घरी जाऊन प्रयत्न करायला हवा. घरी इथे सुनामी आहे त्याच्यात वेळ जाईल. हो, पण म्हणजे पण तो असतात लिहितो म्हणून आपण तो तोला स लिहितो. हा, तिकडे उच्चार आहे ओके जपानी अक्षरात. हा, पण जेव्हा असे शब्द असतात जेव्हा तो पूर्णपणे सायलेंट असतो सायकॉलॉजी वगैरे, तेव्हा मग तो लिहितो का आपण मराठीमध्ये लिहिताना शब्द? नाही, आपण मराठीत उच्चाराप्रमाणे लिहितो ना जे काय असतं ते. बरोबर. तर मग पॉयरोच लिहायला. ओके. आता रोबो पण मला वाटतं काही ठिकाणी रोबोट लिहितात, काही ठिकाणी रोबो उच्चार आहे, टी सायलेंट आहे. ओके. स्पेलिंग रोबोट हा काहीतरी एक नाटक होतं त्याच्यावरून तो आलाय रोबोट. तो त्याचा मूळ नाटकात पण हेच आहे ना की तो त्याला गुलाम म्हणून वापरतो स्वतःची कामं करायला आणि नंतर तोच उलटतो त्याच्यावर आणि त्याच्यावर हल्ला करतो. पहिल्या ज्याने रोबो ही संकल्पना ज्याने मांडली त्यानेच हे मांडलं की तो हल्ला करेल. कारण तो ऍज अ गुलाम म्हणून तो त्याला वापरतो, तो कधी ना कधी बंड करतो त्याला कळल्यावरती. तर हा झाला मी वाचलेल्या पुस्तकावरचा एक अभिप्राय. ज्याने कोणी बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड वाचलं असेल त्यांना कसं वाटतं ते सांगा. मी सध्या माझी 2 पुस्तकं आहेत ती चालूच आहेत. मी मागे तुला सांगितलेलं कोणतं ते एक पुस्तक मी कम्प्लीट केलेलं, पूर्ण केलं. कोणतं पुस्तक ते? अगाथा क्रिस्टीचं द अनएक्सपेक्टेड गेस्ट म्हणून. हे छान होतं. ते सांगू शकत नाही कारण ते बोललो ना तर कारण ते सस्पेन्स पुस्तक आहे. जर मी कथा बोलता बोलता आपण कितीतरी श्लोकांवरती चर्चा करत असताना कथा सांगत होतो, पण मी गुन्हेगार कोण आहे ते सांगितलं नाही. कारण मग ते मजा निघून जाईल ना सगळी. असं स्पॉइलर दिले डायरेक्ट. विलन कोण आहे? विलन असं नाही आहे. पण मग तुला मजा येते अगाथा ख्रिस्ती वाचताना? चांगलं आहे. हां, म्हणजे छान प्रकारे लिहिले तिने असं पण आता ते थोडं थोडं तुला बोललं ना मराठी जे लिहिलंय ट्रान्सलेशनमुळे चुका होत आहेत त्याच्यात. मग थेट मग आता इंग्रजीवर जा. हां, म्हणजे मी ते असंच आणलं की घरी सगळ्यांना वाचता येईल आणि मराठी पटापट वाचता येतं इंग्लिशपेक्षा. कारण ती इंग्लिश तिने त्या काळी लिहिली आहे, कधी 1926, 1940 वगैरे असं 30 वगैरे हा काळ. तर त्यांचे जे शब्द ते लिहिता येत ना, म्हणजे ती जे शब्द वापरते ते वापरले जात नाही. मग ते परत शोधत बसावे लागतात. मग त्याच्यात असं होतं की अरे ह्याच्यातच जास्त वेळ गेला की काय माझा. आणि ते वेळ जाऊन जर तू आता काही आताची पुस्तकं वाचतोयस जी आता लिहिली गेली असतील 10-20 त्यांची भाषा वेगळी आहे. त्यांची भाषा वेगळी आणि ती वापरली जात आहेत. म्हणजे उद्या मी कुठे इंग्लिश बोलायला गेलो तर मला ते वापरता तरी येईल. पण ही जे शब्द आहेत ते वापरतच नाही ते. आणि आता अगाथा ख्रिस्ती ब्रिटिश होती की अमेरिकन ते मला माहीत नाही. ब्रिटिशच असणार. इंग्लिश भाषा युनायटेड किंगडम इंग्लिश ऑथर. हो, सो ब्रिटिशच असणार. ब्रिटिश होती त्यामुळे तिची भाषा वेगळी, ब्रिटिश इंग्लिश असणार ते. आणि आता अमेरिकन इंग्लिश रुळलं आहे आपल्या नेटफ्लिक्समुळे म्हण किंवा बाकी शोज बघून म्हण आपल्या तोंडी. तिच्या आहेत अजून 2 पुस्तकं आहेत, पण मी विचार करते दुसरं मोठं पुस्तक वाचेन, द ब्लेड इट सेल्फ किंवा याचं. नाही, ब्लेड इट सेल्फ सँडरसनचं नाही आहे ना ते? कोणाचं नाही, ते सँडरसन तो आहे जो ॲक्रोक्रॉम्बी म्हणून काय. अबेक्रॉम्बीचं. जो अबेक्रॉम्बी किंवा
पर्व संपवून टाकेल. एबरक्रॉम्बी. ओके. हां, किंवा पर्व. हा, पर्व संपव. हम्म. पर्व पर्व मी कधीपासून सांगतोय तुला पर्व संपव. हां, पर्व मी अजून कुठे पोहोचलोय, मी कुंतीवरतीच आहे पर्वामध्ये. अच्छा, जा जा पुढे जा. पुढे द्रौपदी पण आहे, पुढे अर्जुन पण आहे. पण ते वाचल्यावर असं वाटतं, अरे त्यांनी लिहिलंय, अरे हे कॅरेक्टर असं होतं काय? हा, म्हणजे म्हणजे याचं सगळं भान असं आपल्या होतं ना. आपण वर चढवून ठेवलेलं असतं, त्या सगळी माणसं म्हणजे ती माणसाच्या पातळीवर येतात ना ते लोक सगळे. हा, ते माणसाच्या पातळीवर काही काही असं वाटतं की हा बरोबर नव्हता. म्हणजे असं पण होतं त्याच्यामध्ये, की जे म्हणतात ना, हा जयाचा इतिहास आहे, हा, ते जिंकले म्हणून त्यांच्याबद्दल लिहिलं गेलं. आता मला हिटलरबद्दल पण तेच वाटतं, हिटलरची एवढी काय काय वाट लावत असतात सगळीकडे. तो जिंकला असता तर त्याने ह्यांच्या विरुद्ध काहीतरी लिहिलं असतं, हो की अर्थात. मी कसा म्हणजे great ते तो. एक असं होतं की सगळेच बेकार होते. जे जिंकले त्यांनी हारलेल्याबद्दल जास्त वाईट लिहिलं. हां, स्टॅलिन पण वाईट होता, चर्चिल पण वाईट होता. हां, त्याने कितीतरी लोक मारली इथे हां. भारतात वगैरे पण. आणि जेव्हा युद्ध संपत आलं तेव्हा स्टॅलिनला त्या रुझवेल्ट ना, रुझवेल्टनी रिझल्ट म्हटलं अमेरिकेचा की होता, पण रिझल्ट आधी मेला. हां, म्हणजे मग त्यांनी म्हटलं की भारत तुम्ही घ्या. हां, तसं अं, रुझवेल्ट आणि अब्राहम लिंकनला त्यांच्या सगळ्यात काय म्हणतात, मानतात तिथे. पण रुझवेल्टनी बेसिकली स्टॅलिनला म्हटलं होतं की ब्रिटिशांशी बोलू नका, चर्चिलशी बोलू नको. ट्रूमन होता भारत तू त्याच्यानंतर, घेऊन टाक. हॅरी ट्रूमन. जगाची वाटणी करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. आणि स्टॅलिन तेव्हा थोडा शॉकमध्ये होता, तेव्हा स्टॅलिनने भावनात्मक दिला. असं झालं होतं. विलियम हार्वर्ड. पण तो असो, आपण वेगळ्या विषयावर गेलो फार. मुख्य मुद्दा होता पुस्तकांवरचा अभिप्राय. हा एपिसोड पुस्तकांवरच्या अभिप्रायाविषयी होता. मी एक आता नाही, याला वाचून वेळ झाला, कृष्णमेघ कोंटेंचं एक पुस्तक वाचलं होतं, एका रानवेड्याची शोधयात्रा. आपल्याला स्थूल वाचनात धडा होता. स्थूल वाचन म्हणजे ते, मुख्य धडे सगळे झाल्यानंतर मागे एक सेक्शन असायचं बघ, 9वी 10वीत. हां, तो म्हणजे होता धडा, ते मला आठवतं आणि हां. मला ती गोष्ट पण आठवते. आणि ती गोष्ट वाचूनच गौरवने म्हणजे पुढे त्याच्या पुस्तक पण क्षेत्रात घेतलं आणि घेतलं. हा तो त्या क्षेत्रात गेला, झुओलॉजी वगैरे गेला. पण मस्त आहे, म्हणजे तुला वाटतं की अरे वा. आणि ते वर्णन जे केले ना, ते असं डोळ्यासमोर उभं राहतं. की मी जेव्हा पुस्तक वाचत होतो तेव्हा मला सगळं आठवतं की मी उटीला गेलेलो 2007-8 मध्ये. अच्छा. तर मग आठवलं, अरे हा, की दोन्ही बाजूला सगळी झाडी बिडी आहे, म्हणजे असं निसर्गात जंगला बिंगलात फिरतोय. किंवा ताडोबाला गेलेलो मी लहान असताना, तर ते सगळं आठवायला लागलं मला. आणि ह्यांनी वर्णन पण मस्त केले त्या पुस्तकांमध्ये. आता ती ती गोष्ट आहे जी रानवेड्याची नाही, आपल्याला शाळेत जो धडा होता ना, तो रानकुत्र्यांवरती होता. रानटी कुत्र्यांवरती. हां, तर त्याच्या पाठीमागे जात असतात आणि अचानक काहीतरी होतं. गवा आहे का त्यात? त्यांनी त्या ह्याच्यात गव्यावरती नाही आहे वर्णन, त्या गोष्टीमध्ये मला वाटतं गव्यावरती वर्णन नाही. हां, गव्हावरती पण होतं. कारण गवा शब्द त्याच्यात दोन होते गोष्टी. एक गव्याचं होतं वर्णन आणि एक रानटी कुत्रे आणि वाघाचं होतं. अच्छा. असं. सो त्यांनी पुस्तक जे लिहिलं ना, त्याच्यात खूप गोष्टींवरती आहे. ओके. म्हणजे तिथली लोक, तिथले गाईड, परत गव्यांबद्दल लिहिलं आहे. रानटी कुत्रे, रानकुत्रे म्हणतात की रानटी कुत्रे म्हणतात त्यांना, ते ब्राऊन कलरचे असतात असे वेगळे, तो तपकिरी. ठीक आहे, पण दोन्ही सेमच झालं ना, सारखंच झालं. वाईल्ड डॉग्स इन इंडिया. शिकारी कुत्रे म्हणत असतील. नाही ना, शिकारी कुत्रे म्हणजे तुझे पाळले शिकारीला असतील. घेऊन जातोस ते शिकारी कुत्रे. अच्छा. नाही, त्यांना खरोखर जंगलात आढळलेले कुत्रे असे. हां, ढोल की ढोल. अच्छा 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 अच्छा. असं. ढोल नाव आहे ना त्याचं फक्त. किंवा हायनाबद्दल लिहिले, तरसाबद्दल वेगवेगळ्या अशा त्यांनी वर्णनं केली आहेत. हत्तींबद्दल त्यांनी खूप केले, की ते त्या मधुमलाईच्या जंगलात होते, 1 वर्ष काहीतरी नापास झाले, तर ते 1 वर्ष ब्रेक घेऊन तिथे गेले होते. अच्छा. तर मला ते आठवली, ते मी मागे एक पॉडकास्ट बघितलं होतं ना, त्यात ती ताई म्हणाली की लोक घाबरतात का मुलांना इंग्लिश मिडियममध्ये किंवा होमस्कूलिंग करायला, तर त्यांना वाटतं वर्ष वाया जाईल. म्हणजे अरे जाऊ दे ना वर्ष वाया. म्हणजे काय फरक पडतो, कारण तुला एक काय म्हणतात, वेगळा अनुभव घेण्याची संधी मिळते. तुला वेगळा अनुभव घेता येतो, किंवा तुला स्वतःला एक ब्रेक देता आला पाहिजे. आता आपल्याला सांगायचे शाळेमध्ये की लोकमान्य टिळकांनी 1 वर्ष ब्रेक घेतला त्यांना फक्त शरीरयष्टी कमावण्यासाठी. हां, त्यांनी मला वाटतं प्राध्यापकांना तोंडावर सांगितलं होतं
की काय? त्यानं विचारलं असंच कुठेतरी फिरत असताना, काय तुला अभ्यास नाही का? हम्म. नाही, ही वर्ष मी अभ्यास करणार नाही असं सांगून निघून गेले. हा, म्हणजे आपलं काय होतंय की आपण समज जर दुसऱ्यावर कम्पीट करत राहतोय ना, की अरे हे तो 4थीत गेला, तो 5वीत गेला, किंवा ते खूप झालं की तो पुढे जातो आणि मी तिथेच थांबतोय. तर तुझ्याकडे जर कारण असेल आणि तू त्या वेळेमध्ये काहीतरी प्रोडक्टिव्ह करतोयस, तर का नाही? लोक आता IIT प्रवेश मिळावा म्हणून 1 वर्ष ब्रेक घेतात. हम्म. ते कॉलेजमध्ये गेल्यानंतर ती मानसिकता थोडी बदलत जाते. शाळेत असेपर्यंत ते प्रेशर खूप मला वाटतं जास्त असतं. शाळेत असतं ते घरच्यांवरती प्रेशर असतं. हां. हां, की अरे काय. कॉलेजला एकदा जायला लागलास की तुला सगळीकडचंच दिसायला लागतं ना, म्हणजे तितका फरक पडेन असा होतो. उलट मला तर वाटतं की ब्रेक घेऊन थोडं काहीतरी करायला हवं छोटं मोठं. शाळेत US असताना मध्ये म्हणतोस करतात. की नाही, कॉलेजमध्ये. हां. म्हणजे तू जेव्हा शाळेतून कॉलेजमध्ये जातोस, 11वी-12वी करतोस, ते तर 11वी-12वी आता मला माहीत नाही की म्हणजे हे जे 8वी 9वी 10वीमध्ये काही सांगतात का, की कोणत्या क्षेत्रामध्ये काय काम आहे, किंवा म्हणजे तुम्ही शिकणार काय आणि काम काय आहे. कारण लोक फक्त कसं असतं की पगार कुठे जास्त आहे, किंवा आता कल्पनाच नसते आपल्याला की तिथे ॲक्च्युअलमध्ये करणार काय आहोत. जसं आपण सांगतो की CA करणार, कारण आपले आजूबाजूचे 10 लोक CA करत आहेत, हो. म्हणून आपण CA करतो. आणि CAचा काम किती आणि नंतर की पगार खूप आहे, टायटल मिळवता येईल मला CA झालो म्हणून, पण मग CA झाल्यावरती काम किती आहे. युरोपमध्ये प्रथा आहे ना ती, की लोक शिक्षण झाल्यानंतर गॅप इयर म्हणून गॅप इयर घेतात. गॅप इयर. हां. आणि त्या वर्षात ते फिरतात. त्यांना कुठे हवं तिथे. युरोपमध्येच फिरत असतील किंवा बाहेर बाकीच्या जगात फिरत असतील. सगळं फिरून घेतात आणि फिरून येऊन मग तेवढा वर्षभर फिरून मग ठरवतात की मला आयुष्यात काय करायचं. हो, पण हे सेन्सिबल, म्हणजे तू काय म्हणणार ह्याला, स्वतः जातात चांगली गोष्ट आहे, आणि जाऊन ऑब्झर्व पण करतायत ना, की बघतायत मार्केटमध्ये काय गोष्टी विकल्या जात आहेत, काय आहे, कुठे स्कोप आहे. सगळेच जण तसं करत असतील असं नाही, पण ती अपेक्षा तरी असते लोकांकडनं. हा, म्हणजे तुम्ही घेताय तर हां, ते जर केलं. काहीतरी कळेल हां. तुम्हाला अगदी अनभिज्ञपणे. तू जरी कितीही आंधळेपणे प्रवास करणारा माणूस असलास समजा, तरी सुद्धा माणसाच्या डोक्यात काही ना काहीतरी त्या अनुभवात नाही येतच असेल ना. आता तुला तू थांब, तुम्हाला नाव आठवते मी, तो आउटलायर्समध्ये तो होता बघ जर्मन माणूस. मुख्य पहिल्यांदा इंग्लंडमध्येच परंपरा ती सुरू झाली, नंतर मग पश्चिम युरोपमध्ये पसरले. जो 2 दिवस फक्त मार्केट म्हणजे न्यूयॉर्कमध्ये फिरला बघत की कोणती दुकान आहेत. आणि मग ज्याने कपड्यांचा धंदा सुरू केला स्वतःच्या बायकोबरोबर, आणि मग त्यांची मुलं लॉयर झाली. लुईस बोर्गिनिच. सॉरी, नातवंड लॉयर झाली. हां, लुईस बोर्गिनिच. म्हणजे तो माणूस त्याचा बिझनेस तो करत होता काही ना काही, मासे विकायचा, काय 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 असं दुनियाभरच्या गोष्टी विकायच्या रस्त्यावर. शेवटी त्याला वाटलं की हे विकून आपलं काय होणार नाही आहे, आपल्याला एक गोष्ट ठरवायला हवी बिझनेससाठी. आणि मग एक दिवस पूर्ण फक्त फिरत राहिला, मार्केटमध्ये दुकानं बघितली, आहे कपडे विकले जात आहेत, हे विकले जाते, मग काय विकलं जात नाही आहे, हे विकलं जात नाही, लहान मुलांचे कपडे. मग घरी जाऊन बनवले. आणि मला ते तेव्हा कळलं की ते पुस्तक वाचून की 1890मध्ये लोक घरी कपडे बनवत होते. म्हणजे आपल्याला काय की आपण जातो आणि विकत घेतो, पण हे आपल्याकडे पण असणारच ना. हां, मग आपल्याकडे पण ती गोष्ट असणार की लोक घरीच काहीतरी शिवणकाम करून कपडे बनवत असतील. मग हे पुढे म्हणजे बाजूला कधी सारलं गेलं की जेव्हा कळायला लागलं की अरे जर मी 1 तास काम करतोय तर मला कामाचे पैसे जास्त मिळत आहेत आणि मला कपडे बनवायला 4 तास लागतात. पण हे आपण हळूहळू करत म्हणजे आता पण जर तू कपडा आणलास बाजारातून आणि शिवलास स्वतः तर तो स्वस्त पडेल. हो, हा, फक्त त्याचा वेळ जाईल, तुझा वेळ जाईल. पण त्यात मुख्य हे सुद्धा आहे की तू एक एक करून असे स्वतःची प्रत्येक गोष्ट, स्वतःचं प्रत्येक काम जसं आपण बाहेर देत गेलो, दुसऱ्याला देत आउटसोर्स गेलो, करत गेलास. तसं आपण स्वयंभूपणा आपला गमावायला सुरुवात केली ना. नाही, मग तुझं तेच आहे की तू कशात चांगलं आहे, त्या गोष्टी तू चांगल्या करत राहा. त्या गोष्टी चांगल्या करायला हव्या. काही गोष्टी आपल्याला जमायला हव्यात. म्हणजे जसं जेवण बनवणं झालं की तू स्वयंपाक complete करताना कसं, स्वयंपाक तर यायलाच हवा. पण मी दुसरं एक म्हणतोय की कपड्यांचं बघ, अगदी 100 वर्षापूर्वी जायची गरज नाही. आत्तापर्यंत आपण लहान असताना सुद्धा शर्ट फाटला, पॅन्ट फाटली, शिवून देण्याची पद्धत होती.
निदान तेवढं झालं. आता नाही, आता शर्ट फाटलं टाकून दे, देऊन टाक दुसऱ्याला किंवा कोणाला हवं असेल तर, नाही तर टाकून दे. कारण तुझ्याकडे पैसे आता जास्त आता आहेत पैसे कदाचित जास्त आहेत. आधीपेक्षा. फास्ट फॅशनचा जमाना आहे. सो हम्म. तो तर काळ फारच बदललाय. युरोपियन युनियन बद्दल आहे ते, मगाशी सांगत होतो की लोक फिरतात. युरोपियन युनियन फंड्स एक्सटेन्सिव्ह इरॅस्मस प्लस यूथ एक्सचेंजेस दॅट अलाव 13 to 30-year-olds to travel to foreign countries for 5 to 21 days for workshops, cultural exchanges and volunteering. ते फंड करतं त्यांना. म्हणजे ते निवड करूनच स्कॉलरशिप वगैरे काहीतरी घेत असतील. त्यामुळे ते फंड केलं तर नाही, आपल्याकडे पण तशा शिष्यवृत्ती असतील, असं नाही की आपल्याकडे या सगळ्या गोष्टी नसतील, पण मुळात ती संस्कृती नाही आहे आपल्याकडे अजून, की अरे हा आता मोठा झालाय, एक राईट ऑफ पॅसेज, म्हणजे मोठा झाल्यावर मुलानं काय करायला हवं, त्यासाठी कुठली तरी एक प्रथा परंपरा असायला हवी. तू बाबा तू वर्षभर जा आणि अनुभव घे जगाचा. त्यांच्याकडे पैसे पण मुबलक आहेत म्हणून ती लोक ते म्हणजे त्या किंमत देऊ यंत्रणेकडे आहेत. आपल्याकडे पैसे नाहीयेत असं नाही, आपल्याकडे त्याचा वितरण म्हण किंवा वापर करण्याची आपली परिपक्वता समाज म्हणून म्हणजे कमी अजून आहे. कितीतरी गोष्टी आहेत ज्या काय म्हणशील तू ज्या महत्वाच्या आहेत ह्या गोष्टीपेक्षा, मग तू तिथे ते पैसे लावशील. ते खरंय. म्हणजे तू प्राथमिक शिक्षण 1ली ते 10वी हे सुधारायला पहिलं तिथे पैसे लावायला लागतील. तू नंतर हे 11वी 12वी किंवा त्याच्या पुढच्या तर नंतरची गोष्ट झाली. बरोबर. तर असं आहे. हे पुस्तक छान होतं. म्हणजे वाचल्यावरती तुला वाटेल की अरे अजून एक कोणतरी पुस्तक आपण असं उचलावं त्याच्यात जंगलाचं वर्णन असेल. आणि मग मला तेव्हा ते ॲनिमल प्लॅनेट वगैरे पण आठवलं. बघायचंच तू ॲनिमल प्लॅनेटवरती मगरवाला स्टीव्ह, काय नाव त्याचं, स्टीव्ह आर्विन नाव. ज्याला मगरीनेच खाल्लं? नाही, मगरीने नाही खाल्लं असं. त्याला वाघळीने डंक मारले इथे, स्टिंगरेने डंक मारला. तो काही डॉक्युमेंटरी बनवत होता ऑस्ट्रेलियामध्ये, तेव्हा त्याला डंक मारला तर तो हे झाला, त्याचा मृत्यू झाला. ओके. अजून एक कोणीतरी आहे ज्याला वाटतं मगरीने मारला, मगर पाळत होता आणि मगरीने मारला, असं काहीतरी झालं. मला तर नाव नाही माहिती, मला नावं कोणाचीच माहिती नव्हती. स्टीव्ह आर्विन बघितलं मला अगदी तो मॅन वर्सेस वाईल्डचं नाव काय बरं, मी पहिल्यांदा मॅन वर्सेस वाईल्ड पाहायला गेलो, म्हणजे अगदी बेअर ग्रिल्सचा तो एपिसोड पहिल्यांदाच लावला. म्हणजे मला मी मॅन वर्सेस वाईल्ड काय माहित पण चड्डी घालून असं ना. हा, याला पाहिलंय मी. पाहिलं म्हणजे मी याचे व्हिडिओ नाही पाहिले, असेच फोटोच पाहिले त्या चड्डीतले. अच्छा, तू ॲन्युअल प्लॅनेटवरती नाही, मगरीवर उड्या मारायला. हा, तर ते तो नाही पाहिलेला मी. बेअर ग्रिल्सचं मी पाहिलं, कुठला तरी एक पांढरा पक्षी रे, आणि त्याने सुरुवातीला दाखवला की हा बघा पक्षी, म्हटलं वाह काय सुंदर पक्षी आहे, आणि पुढच्या फ्रेम मध्ये तो त्याला खात होता. म्हटलं काय फालतू पण आहे, मी नाही बघणार आहे. असं म्हणून मी मॅन वर्सेस वाईल्ड जास्त कधी बघितलं नाही. काही पाहिलेत, पण इतकं माझं असं डोकं फिरलं होतं ना माझं. म्हटलं इतका सुंदर पक्षी, इतका मस्त पक्षी आहे आणि हा खातोय त्याला. पण मग मी पण सजेस्ट करेन की कोण जर वाचत असेल ही रानवेड्याची शोधयात्रा, तर मग वाचा, छान पुस्तक आहे. मी आणलं नाही आज. ठीक आहे. आज हे 2 अभिप्राय झाले. एक माझा बिफोर द कॉफी गेट्स कोल्डवरचा इंग्लिश कादंबरी आहे, आणि दुसरा एका रानवेड्याची शोधयात्रा कृष्णमेघ कुंटे यांचं. चांगला आहे. ठीक आहे. डन.